गृह मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे, मात्र दिल्ली पोलिसांनी अद्याप काही माहिती दिली नाही। जर पाहिलं तर दिल्लीमध्ये एवढा भीषण स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची प्राथमिक माहिती माध्यमांसमोर येऊन देणं अपेक्षित होतं, मात्र पोलीस माध्यम प्रतिनिधींच्या सगळ्या प्रश्नांना बगल देताना आणि तिथून पळ काढताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे या सगळ्या संदर्भात आता गृह मंत्रालयात अमित शहांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची हाय अलर्टवर सगळ्या पोलीस यंत्रणा ठेवण्यासाठी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। हा स्फोट नेमका कसा झाला, त्याच्या पाठीमागे पाकिस्तान कनेक्शन आहे का, बिहार निवडणुकीच्या पूर्वी हा स्फोट झाल्यानं याचे वेगवेगळे अँगल सुरक्षा यंत्रणांकडून जाणून घेण्यासाठी अमित शहांच्या उपस्थितीमध्ये गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। दिल्लीच्या संसदेतील केंद्रीय गृह मंत्रालय आहे, या ठिकाणी ही बैठक सुरू आहे। परत आपण बघतोय की फरीदाबादमध्ये 350 किलो RDX ATSनं जप्त केलं होतं, ताब्यात घेतलं होतं एका संशयिताला देखील, आणि फरीदाबाद पासून दिल्ली हार्डली 1 तासावर आहे। त्यामुळे ह्याचं फरीदाबादचं काही कनेक्शन या स्फोटाशी जोडलं जाते का, काही धागेदोरे जुळत आहेत का? नक्कीच हा सुद्धा अँगल या सगळ्या चौकशीमध्ये आता महत्त्वाचा आहे। फरीदाबादमध्ये 350 किलो जे अमोनियम नायट्रेट आणि RDX शी संबंधित ज्या काही स्फोटकं जप्त करण्यात आली होती, NIA ही स्फोटकं जप्त केली होती। त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा ISISने काही छापे मारले होते, त्यामध्ये सुद्धा काही जणांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर हा स्फोट झालेला आहे। त्यामुळे या स्फोटाचे वेगवेगळे अँगल तपासले जात आहेत। या स्फोटामागे ISIS सारखी संघटना आहे का, जैश ए मोहम्मद सारखी संघटना आहे का, या स्फोटामागे पाकिस्तानचा हात आहे का, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कनेक्शन आहेत आता ते पोलिसांकडून तपासले जात आहेत। मात्र या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची आणि 24 जण जखमी झाल्याची माहिती सध्या प्राथमिक जी माहिती आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। बरं, आता दिल्ली पोलीस काय अधिकृत माहिती देतात ते बघणं महत्त्वाचं आहे। मात्र उद्या बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होतंय आणि बिहार पण काय दिल्लीपासून जवळच आहे, फार लांब नाही। मात्र कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा हा प्रयत्न असू शकतो का? नक्कीच जे काही आंतरराष्ट्रीय जे काही एलिमेंट आहेत त्यांच्याकडून भारतातली जी कायदा सुव्यवस्था आहे ती अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचा जो घातपाताचा कट रचला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीचा स्फोट घडवला जाऊ शकतो, अशा पद्धतीची माहिती गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती। मात्र ऐन निवडणुकीच्या काळातच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अशा प्रकारचा भीषण स्फोट होतो। यामागे आंतरराष्ट्रीय कट आहे का, पाकिस्तानचा कनेक्शन आहे का, याचा सुद्धा याची सुद्धा चौकशी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि बिहार अत्यंत दिल्लीपासून जवळ आहे आणि बिहारमध्ये निवडणूक असताना या स्फोटानंतर बिहारमध्ये सुद्धा मतदानावरती प्रभाव पाडण्याचा सुद्धा एक प्रकार याच्या माध्यमातून केला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। बरं, आणखीन एक मुद्दा आहे की एवढा मोठा भीषण स्फोट झालेला आहे, तर आपल्या ज्या गुप्तचर संस्था आहेत त्या संस्थांचं काही अपयश म्हणू शकतो का? गिरीश, ज्या पद्धतीने भारताकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गुप्तचर संस्था आहेत, पहलगाम हल्ल्याच्या वेळेस सुद्धा अनेक गुप्तचर यंत्रणा या फेल ठरल्याचं पाहायला मिळत होतं। अगदी त्याच प्रमाणे आता दिल्लीमध्ये म्हणजे देशाच्या आत्म्यावरती राजधानीवरती हा स्फोट होतोय, राजधानीमध्ये हा स्फोट होतोय आणि या सगळ्या स्फोटाची कारणं किंवा या स्फोटाचे जे काही आधी या स्फोटासंबंधित गुप्तचर यंत्रणांना मिळणारी माहितीच मिळाली नाही आणि त्यामुळे हा स्फोट झाला आहे की काय अशी सुद्धा शंका या ठिकाणी व्यक्त केली जाते। दिल्ली हादरलेली आहे, राजधानी हादरलेली आहे आणि गुप्तचर यंत्रणा त्याचा पत्ताच नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। त्यामुळे गुप्तचर यंत्रणांचं हे मोठं अपयश आहे असंच म्हणावं लागेल। अगदी बरोबर। आणि आता गृह मंत्रालयामध्ये अगदी वरिष्ठ स्तरावर बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। भरत, आणखीन एक म्हणजे इकडे दिल्ली स्फोट झाल्यानंतर देशाची जी आर्थिक राजधानी मुंबई, तिथं देखील एक अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात काय? दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर मुंबई पोलीस हाय अलर्ट मोडवरती आलेले आहेत। मुंबईतील मरीन ड्राईव्ह असेल, त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया असेल, मंत्रालय परिसर असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल आणि मुंबईतील इतर जे महत्त्वाची सरकारी संस्था आहेत त्याबरोबरच वर्दळीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्याबरोबरच पुण्यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली, नागपूरमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत दिल्लीनंतर सगळी जी महत्त्वाची शहर आहेत त्या शहरांमधील पोलीस यंत्रणा आहे ही अलर्ट मोडवर आली आहे। भरत, आणखीन एक माझा प्रश्न आहे ते म्हणजे एवढी मोठा स्फोट झाल्यानंतर, तो पण दिल्लीत झाल्यानंतर, शासकीय यंत्रणेकडून काही अधिकृत माहिती, अधिकृत सोशल मीडियावर काय ट्विट करण्यात आले का? मग दिल्ली पोलीस असेल किंवा गृह मंत्रालय असेल किंवा इतर सुरक्षा यंत्रणेकडून? गिरीश, आतापर्यंत जी
दिल्ली पोलीस असतील किंवा सरकारी यंत्रणांकडून या सगळ्या भीषण स्फोटासंदर्भात कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र जी प्राथमिक माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय तर 24 जण जखमी झाले असल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मात्र